मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवारचं व्रत. आज सकाळी जरा लवकरच उठले होते, कारण आज गुरुवार, देवीची पूजा करायची होती. 12च्या आधी सगळं आवरायचं होतं, त्याच्यामुळे माझी जरा गडबड चालली होती. सगळ्यात पहिले तर मंदिर साफ करून घेतलं आणि पूजा मांडून घेतली. देवीला खूप मनोभावाने सजवली होती. खूप छान आणि खूप प्रसन्न वाटत होतं. आणि सकाळी पूजा केली म्हणजे दिवसभर कसं मनाला असं प्रसन्न प्रसन्न वाटतं. महाराजांनासुद्धा हार घालून घेतला, कारण की आमच्या घरामध्ये पूजा असो नसो पण महाराजांना हार कंपल्सरीच असतो. त्यामुळे सगळं मांडून घेतलं आणि माझा उपवास होता. मी उपवास केला तर निरंकार करते, नाही तर करतच नाही. संध्याकाळच्या जेवणामध्ये मी कोथिंबीरची वडी, सांबर, भात, लापशी, श्रीखंड, चपाती असा काहीसा छोटासा मेनू होता. त्यानंतर देवीची आरती केली, पुस्तक वाचलं आणि सगळ्यांना आरती दिली. जे दिले देवीने त्यासाठी तिचे खूप खूप आभार मानले. जे पाहिजे त्यासाठी तिच्यापुढे व्यक्त झाले. सुवासिनी आल्या होत्या, त्यांना वाण दिलं, हळदी कुंकू दिलं. त्याची काही क्लिप घेता नाही आली, खूप गडबड झालेली. जेवण वगैरे केलं आणि मी सुद्धा प्रसादासाठी कोणाच्या तरी घरी गेलेली आणि तिकडनी आली आणि असं संपवलं दिवस. तर बाय.